आत्ताच्या सातारा शहराचाच एक भाग असलेल्या गोडोली गावाने आजही जपले आपलं गावपण. या गावाने शहरीकरणामुळे वाढलेल्या लोकवस्तीलाही तितक्याच आपुलकीने आपल्यात सामावून घेतलं आणि आता प्रत्येकजण अभिमानाने सांगतो, आम्ही गोडोलीकर म्हणून. याच गोडोली गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लोकसहभागातून व एकजुटीतून चालू आहे. या गावच्या यात्रेची परंपरा खूप जुनी आहे. आजही ही यात्रा त्याच उत्साहात व आनंदात साजरी केली जाते. तर आपण त्यांना यात्रेबद्दल गोडोली गावच्या यात्रेच्या संदर्भात आपण त्यांना विचारून घेऊ. इथल्या मंदिराचं आता जीर्णोद्धाराचं काम चाललेलं आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आता कसं काय काम चाललेलं? समोरील जे भैरवनाथाचं सुसज्ज असं हेमाडपंथी जे मंदिराचं तुम्ही स्ट्रक्चर बघताय, ते गेले 4-5 वर्षापासून हे काम चालू आहे. अतिशय सुबक आणि नक्षीदार असं मंदिर साताराच्या वैभवात भर घालणारं निर्माण होऊ राहत आहे. तर साधारणतः या मंदिराचं बजेट 2.5 कोटी रुपये असून ते मार्गशीर्ष महिन्यात, येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात भैरवनाथाची प्राणप्रतिष्ठा होऊन ते भाविकांसाठी खुले होणार आहे. ह्या मंदिराला लागणारा दगड आणि मंदिरासाठी लागणारे कारागीर कुठून आलेले आहेत? ह्या मंदिराला आलेला दगड हा नगर जिल्ह्यातून नेवासे फाटा येथून हा दगड उपलब्ध झालेला आहे. आणि या मंदिराचे कारागीर पप्पू डुकरे म्हणून आहेत. ते आपेगावचं सुप्रसिद्ध असं ज्ञानेश्वर मंदिर आहे, ते त्यांनीच आता शिल्पकला त्यांची आहे ज्ञानेश्वर मंदिराची. तीच त्यांनाच आपण इथं ही अपॉइंट करून हे भैरवनाथाचं सुसज्ज आणि देखणं मंदिर गोडोलीत उभं राहत आहे. यात्रेनिमित्त गोडोली गावामध्ये कुस्त्यांचं सुद्धा आयोजन केलं जातं. कुस्त्यांच्या या नियोजनासंदर्भात आपल्याला माहिती देतील? यंदाचे यात्रेनिमित्त गोडोली गावामध्ये दरवर्षीप्रमाणे कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे. अगदी 50 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंतच्या कुस्त्या ह्या उद्या 2 वाजल्यापासून 1 वाजल्यापासून त्यांची वयोगट वजन वगैरे करून लावल्या जातील. आणि 10 मेन कुस्त्या पैलवानांचं आपल्या भागातल्या म्हणजे सातारा भागातल्या पैलवानांना आपण प्रोत्साहन मिळेल ह्यासाठी आपण हा कुस्तीचा आखाडा करतो. तसंच ह्या यात्रेला लहान मुलांसाठी सुद्धा खेळण्यांचं वगैरे नियोजन केलेलं आहे. शिवाय बाकीचाही छोट्या मोठ्या व्यवसायांचं इथं छोटे मोठे स्टॉलचं नियोजन केलेलं आहे. त्या संदर्भात आपण जाणून घेऊया. 1912 पासून आणि दोन्ही छबिना, एक चतुर्थीला एक होतो, पंचमीला एक होतो छबिना. तर गोडोली ग्रामस्थ दोन्ही मानकरी, दोन्ही वाडे, दोन्ही एकत्र वावरून सगळी गोडोली गावचे ग्रामस्थ एकत्र येऊन छबिन्याचा आनंद अतिशय चांगल्या पद्धतीनं घेते ती. आणि कार्यक्रम इतके पुढचे तमाशा पहिल्या वेगळा वेगळा होत होता, आता दोन्ही मानकरी दोन्ही वाड्या मिळून तमाशा एकत्र घेतलेला आहे. कुस्त्या आम्ही एकत्र घेतलेला आहे. आता बघत राहिलेली एकच गोष्ट आहे, एकच गावचा छबिना निघावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. एवढं अगदी मी मनापासून मी बोलू शकतो. काय सांगाल तुम्ही यात्रेच्या संदर्भात? यात्रा ही पारंपरिक पहिल्यापासून आहे ना, जुन्या पिढ्यापासून चालू आहे. आणि हे 2 यात्रा होत्या गावात, एक खालच्या एक वरच्या. त्या यात्रेला आत्ता बऱ्यापैकी आहे ना नवीन स्वरूप येऊन आपण आज खेळणी मागवली गावात बऱ्यापैकी मुलांना कुठेतरी, किंवा नवीन काहीतरी लोकांना मनोरंजन साधण्यासाठी आपण खेळणी मागवली, कुस्त्या भरावतो, तमाशा भरावतो. गावाचा थोडंफार हा पहिला जेव्हा जुना आपण जेव्हा पूर्वजांनी आपलं हे आहे ना, ते फक्त आम्ही चालवायचं काम चालू आहे. अशा रीतीनं भैरवनाथाची गोडोली गावात मोठी यात्रा भरते.
पारंपरिक वाद्याच्या गजरात दिवटीच्या मंद प्रकाशात भैरवनाथाची पालखी रात्री ग्रामप्रदक्षिणेला निघते. उंच असलेले सासनकाठेही झुलत झुलत छबिन्याच्या समोर असतात. यावेळी या छबिन्याची शोभा वाढवण्यासाठी व करमणुकीसाठी मर्दानी खेळांचे डाव व आत्ताच्या काळात लुप्त होत चाललेल्या सोंगांच्या गाड्याही असतात. संपूर्ण गाव या सोहळ्यात सहभागी होतो. या यात्राच आहेत ज्या गावांशी असलेली नाळ घट्ट करतात. सोनारीच्या भैरवनाथांचं दर्शन घेऊया. नाव काय?